भगवानजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी विद्यमान अध्यक्ष 40 प्लसचे सन्माननीय संजयभाई माती साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते भगवानजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं। टीम ओनर आहेत माता भगवती एंटरप्राइजेस काष्णे। आज आमचे प्रदीपजी जोशी यांचा एक आगळा वेगळा अंदाज आहे, कारण कालिका माता खारबाव संघ चॅम्पियन ठरलेला आहे। आपणास विनंती, आपण मान्य कक्षामध्ये सुद्धा यायचं आहे। ज्ञानदेव पाटील दापोडे, आपण सुद्धा मान्य कक्षामध्ये यायचं आहे। तर वळूया, ज्ञानदेवजी पाटील आपण यायचं आहे मान्य कक्षामध्ये, आपलंही हार्दिक स्वागत। क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मेगा फिनालीसाठी माझ्यासोबत जोडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक परिवाराचे आमचे सचिव, मेरी आवाज मेरी पहचान, एक नामवंत समालोचक संदेश वखारे। स्वागत आहे संदेश। यस, थैंक यू वेरी मच डॉक्टर गवली सर। चला मॅचला सुरुवात करा। फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव चे टीम ओनर सुनीलजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सुनीलजी पाटील तसेच दिशान पाटील, ज्ञानदेव पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते सुनीलजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। ज्ञानदेव पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते सुनीलजी पाटील जे फसुबाई एंटरप्राइजेस सारंगावचे टीम ओनर आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सामन्याला सुरुवात, पंच गोट्या इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा। यस, मॅच ऑन, खेळाला सुरुवात। षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची गडा, त्यानंतर शरीराचा वेध, अगदी एक चोरटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे। अनिल म्हात्रेने अकाउंट ओपन केलं स्वतःच, त्याचबरोबर संघाचं देखील। पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे त्या ठिकाणी। अनिल म्हात्रे, मॅन फ्रॉम कोपर, या खेळाडूच्या बॅट मधून आपण पाहतोय। महेश काबूकरने भरपूर इम्प्रेस केलाय या संपूर्ण टुर्नामेंटचा विचार केला तर। षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे। क्षेत्ररक्षक दिनेश भोईर बॉल पर्यंत पोहोचलाय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात। यस, चांगली सुरुवात म्हणता येईल, चांगला फटका होता, क्षेत्ररक्षण चांगलं जातं, मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। महेश पुन्हा एकदा, या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता, जोरदार अपील जरूर झाली होती, परंतु पंचांनी हाईट फॅक्टर लक्षात घेतले त्या ठिकाणावर। पायचीची अपील स्वीकारली जात नाहीये, मात्र बॉल निर्धाव गेलाय। चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय महेश काबूकर या गोलंदाजाच्या माध्यमातून। यस, आपण पाहतोय स्वागत आणि सन्मान सुनीलजी पाटील, फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव संघाचे टीम ओनर आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी ज्ञानदेव पाटील आपल्या शुभ हस्ते करतायत। खास करून या स्पर्धेची आठवण म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना भिवंडी प्रीमियर लीग आणि अध्यक्ष चषक 2025 ची आठवण देत राहील। या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी। अपील तर पुन्हा एकदा झाली होती, परंतु पंच सहमत नाहीयेत। महेश काबूकरची अगदी धारदार गोलंदाजी आपण पाहतोय, प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावर फेकला जातोय। डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी पाहतोय आपण, आता पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे। कारण आतापर्यंत पाहतोय आपण तर 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आणि हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे। यस, पहिलं षटक फेकत असताना मात्र अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी महेश काबूकर करत असताना आपण पाहतोय। मॅन फ्रॉम वडूनगर,
या बॉलर्स देखील स्लोवरचा वापर, वेगाभारी वर्धन. अजून एक चांगला बॉल. हा सलगचा तिसरा निर्धाव. यस, डबल माइंड द्विधा मनस्थिती. सुरुवातीला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बघितला की चेंडू अगदी टर्न होतोय, शेवटच्या क्षणी मात्र बॅट बाजूला घेतली. व्हेरिएशन पाहायला मिळते. या वेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत दिनेश भोईर. बॉल उचलतोय, फेकी करतोय, मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया पंच काय इशारा करतात. यस, नॉट आउट. फक्त एकच धाव मिळेल. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद. धावा धावफलकर आहेत फक्त आणि फक्त 4 धावा. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. भले कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाही, परंतु तुम्ही जेव्हा 10 पेक्षा कमी धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये देतात तेव्हा समोरच्या संघावर एक मानसिकदृष्ट्या दबाव निर्माण करतात, प्रेशर बिल्डअप करतात, आणि तेच काम आपण पाहतोय की महेश काबूकरनं केलेलं आहे. सन्माननीय नाना गोंधली साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. यस, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल संदीप मनेरा. मॅन फ्रॉम अंजूर. येस, आमचे सन्माननीय नाना गोंधळी आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. संदीप स्लॉक केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. लॉंग लेगला जवळपास डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते, म्हणजे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 5. 6 झालेले आहेत. यस, मात्र रनआउटची विकेट आहे त्या ठिकाणी. पंच काय इशारा करतात पाहूया. पंचांनी बाद दिलेला आहे. यस, 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. धावफलकावर आहेत 6 धावा. यस, अरविंदजी भोईर जे केशव भोईर स्पोर्ट्स ओडीचे टीम म्हणून आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे. तसेच गणेशजी ठाकरे, तसेच सुभाषजी ठाकरे जे स्वर्गीय बालराम स्पोर्ट्स ठाकूरबाडा संघाचे टीम ओनर आहेत, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचे आहे. त्याचबरोबर राम पाटील जे मातोश्री स्पोर्ट्स अविंद्राचे टीम ओनर आहेत, सन्माननीय राम पाटील नगरसेवक, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर कमलाकर पाटील केपी, चेंडू त्यावेळेला फटका खेळलेला चेंडू सरळ जातोय मिडॉन वरनं डीप मिडॉनला. लोकांचा क्षेत्ररक्षक येईल, फक्त एकच धाव. केपी कमलाकरजी पाटील आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, जे केपी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्याचबरोबर मंगेशजी भोईर आपण सुद्धा यायचं आहे. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. अरविंदजी भोईर आपलंही हार्दिक स्वागत आहे. आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जे टीम ओनर आहेत सॉरी केशव भोईर स्पोर्ट्स ओडीचे, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलंही हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र क्लीन बोल्ड जल्लोष पाहू शकता आपण. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त झालेली. अरविंद पाटील त्या ठिकाणी बाद झालाय. एक मुख्य खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होतं ती महत्वाची विकेट मिळाली आहे फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमला. अरविंदजी भोईर आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये, कारण आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. कारण आपण टीम ओनर सुद्धा, त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष सुद्धा, आणि नेहमीच 40+ क्रिकेट संघटनेचा विकास करण्यासाठी आपली मोलाची भूमिका आतापर्यंत राहिलेली आहे.
अरविंदजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल ॲज अ टीम ओनर म्हणून. मी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण अरविंदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संजयभाई म्हात्रे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते अरविंदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संदीप यावेळेला स्लॉक करण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र तितकंसं चांगलं झालेलं नाही, मात्र झेल होणार नाही कारण शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षण नाही. तो मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. त्यानंतर प्रदीपजी जोशी जे स्वतः सचिव आहेत 40+ क्रिकेट संघटनेचे आणि टीम ओनर सुद्धा आहेत आणि आज त्यांच्या चेहऱ्यावर विशेष प्रकारचं स्मित हास्य आहे कारण त्यांचा संघ श्री कालिका माता खारबाव काष्टी संघ चॅम्पियन ठरलेला आहे. यावेळेला मात्र लीडिंग एज आणि एक सॉफ्ट डिसमिसल. लक्ष सगळ्या बाजूला आहे. चो बाजूने संतोष तरी यांचं लक्ष आहे. एका गोष्टीकडे बारकाईने ते लक्ष ठेवून आहेत. आज आमचे या स्पर्धेचं सर्वात जास्त समालोचन ज्याने केलेले आहे, सूत्रसंचालन केलेले काळीरामजी केनी थोडेसे आराम करतायत, पण मात्र जशी मॅच संपेल तसं बक्षीस वितरण प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी ते सज्ज होतील काळीरामजी केनी, म्हणून त्यांना थोडासा आराम देतोय आम्ही. प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी ते सज्ज होतील. मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रेक्षकांनी थांबायचं नाही, लक्षात घ्या. खेळाडू जरी असले तरी पण जे क्षेत्ररक्षण करताय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संघाचा कोणी खेळाडू असेल तर कृपया मैदानाच्या बाहेर थांबा प्लीज. कारण ही स्पर्धा आपली सर्वांची आहे, तुम्हा आम्हा सर्वांची आहे. संदीप याला पुढचा फटका खेळला, चेंडू सरळ जातोय तो म्हणजे मिड ऑफला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त. 2 धावा मिळतात ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचते 11. यस, अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिलं षटक 4 धावांचं तर दुसरं षटक 7 धावांचं, ज्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट्स देखील आपण पाहिल्या आणि सोबतच रनआउटची विकेट देखील आपण पाहिली होती. पहिल्या बॉलवर एक संत शांत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आहे. यस, ज्ञानदेवजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव तसेच खास करून श्री कालिका माता खारबाव काष्टीचे टीम ओनर प्रदीपजी जोशी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आज श्री कालिका माता खारबाव काष्टने यस नाना गोंधळे आपण सुद्धा यायचं आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रदीपजी जोशी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. ज्ञानदेव पाटील आपल्या शुभ हस्ते करतील. कारण ही जी टीम आहे श्री कालिका माता खारबाव आणि कासने या संघाचे हे दोन्ही टीम ओनर आहेत. नानाजी गोंधळे आपण यायचं आहे, आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. हे बघा, वेळेसंदर्भात आम्ही वारंवार सूचना करतोय, वेळेसंदर्भात सहकार्य करा. 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचीच आहेत.
अदरवाईज पेनल्टी. फलंदाज धावबाद. सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण कृपया आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचंय, VIP कक्षामध्ये यायचंय. लॉर्ड कमिटी सर्व सदस्य येस वळूया आपण पुन्हा एकदा. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, झेल होईल का, सीमारेषा पार होईल. चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न. ॲथलेटिक दिनेश भोईर आय थिंक तिथे होता. संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत, परंतु पंच त्या ठिकाणी पाहणी करतील. कृपया हे पहा, तिथे जे कोणी उभे आहेत थोडंसं बाजूला, आपण वाटलं तर आपण मॅजिक बॉक्समध्ये जाऊन बसा, आपणास विनंती आहे. ते इशारा करतायत, परंतु पंच पाहणी करतील. पंच पाहणी करतील वेदर इट इज सेफ और इज अ सिक्सर. पाहणी करतील, हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. पंच भाऊ पाटील पाहणी करतील रिप्लेमध्ये. सीमा रेषेच्या आतमध्ये झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. फक्त एक धाव असणार आहे, फक्त एक धाव असेल. सीमारेषेच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, फक्त एक धाव. एका धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 12. संदीप माळी 50-50 षटक आहे. यामध्ये संदीपचा प्रयत्न असेल अंडर 16. अजूनही प्रेक्षक आहेत, कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर, जाळीच्या बाहेर थांबलं तर खूप बरं होईल, कारण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये वारंवार सूचना येत आहेत. आपण बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली विनंती असणार आहे की आपण डॉट बॉल. संदीप माळी यावेळेला मात्र पुल आणि पॉवरफुल फ्लॅट 6 डीप स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय.
अगदी फटक्यासाठी वेट केला आणि त्यानंतर मात्र हा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर भिडकावून दिला होता. 6 धावा मिळाल्या आणि 6च्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचलाय. हे 50-50 षटक आपण पाहतोय. आतापर्यंत 8 धावा आल्यात या ओव्हर मध्ये. बॉल टाकून झाल्यात 5. पंच भाऊ पाटील यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब विद्यमान अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानाने सत्कार करायचा आहे. खूप चांगलं अंपायरिंग त्याने केलं. भाऊ पाटील मॅन फ्रॉम खारबाव. वाईड यॉर्कर डॉट बॉल. अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलं गेलं, ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च झाल्यात. अर्थातच त्या 8 पैकी 4 धावा ज्या आहेत त्या मायनस होतील. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. नो मिडल कॉन्फरन्स. कुठल्या प्रकारे मिडल कॉन्फरन्स होणार नाही. फक्त जेव्हा पाण्याची तुम्हाला व्यवस्था आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाण्याची मागणी करा. कुठल्या प्रकारची फारशी चर्चा करू नका. मिडल कॉन्फरन्स कमीत कमी करायची आहे. कालुरामजी केणी यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मानित सत्कार. मित्रांनो पहा, सर्वात जास्त या स्पर्धेचं समालोचन आणि सूत्रसंचालन कोणी जर केलं असेल तर सिनियर कॉमेंटेटर भिवंडीचा बुलंद आवाज काळूरामजी केणी यांचा सन्मानित सत्कार केला जाईल. कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते काळूरामजी केणी यांना सन्मानित करायचं आहे. सर्वात जास्त समालोचन तसेच सूत्रसंचालन आणि मी तर म्हणेन की 40+ जी संघटना आहे या संघटनेत सर्वात जास्त स्पर्धेचं समालोचन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. सूत्रसंचालनही केलेलं आहे काळूरामजी केणी. काळूरामजी केणी आपलं विशेष विशेष आभार. तिसरं षटक. भिरू मॅन फ्रॉम वडूनगर. यावेळेला काय चेंडू टाकला होता. पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स. अशा प्रकारचं चेंडू खेळणं तितकंसं सोपं नसतं आणि डॉट बॉल. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. त्यानंतर समालोचक पाहूया आपण. फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. झेल होणार नाही. कुठलाही क्षेत्र त्या ठिकाणी नव्हता. जवळपास कव्हर पॉइंटला चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18 धावा झालेल्या आहेत. मनोज भोईर समालोचक. मनोज ठाकरे समालोचक यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मनोज ठाकरे स्वतः समालोचक आणि विशेष म्हणजे एक खास मूर्तिकार सुद्धा आहेत. मी अरविंदजी भोईर माजी अध्यक्ष भगवानजी पाटील यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मनोजी ठाकरे यांचं सन्मान आणि सत्कार करायचं आहे. यांनी खूप चांगलं समालोचन या संपूर्ण स्पर्धेचं केलेलं आहे आणि खरं तर 40+ क्रिकेट संघटनेशी ते संलग्न आहेत कॉमेंटेटर म्हणून. त्यांचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जाईल. मनोज ठाकरे आपलं खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेचा खूप चांगलं धावतं समालोचन आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल विशेष विशेष आपला आभार. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीने धावबाद झालेला आहे फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नात फलंदाज धावबाद झाला. धावसंख्या झालेली 19. चौथं षटक
हे मार्गस्थ आहे. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 19. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये. आई गावदेवी सोनाली विरुद्ध फसुबा एंटरप्राइज सारंगाव या दोन संघामध्ये 40+ भिवंडी प्रीमियर लीग अर्थात अध्यक्ष चषक 2015 ची मेगा फिनाले आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा एक चांगला निर्णय म्हणता येईल फसुबा एंटरप्राइज सारंगाव संघाचा. मागच्या वेळेला खरं तर संकटातून चिंतामण पाटील यांनी बाहेर काढलं होतं संघाला, पण यावेळेला मात्र चिंतामण पाटील बाद झालेला आहे आणि ती कामगिरी कोण कुठला बॅटर करेल, कुठला फलंदाज करेल याकडे लक्ष आहे. बिरू यावेळेला मात्र व्हाट अ शॉट, ताकदवर फटका, लांब पल्ल्याचा षटकार. ची गोलंदाजी माहिती आहे, अंदाज घेतला आणि सरळ फेकून दिलं. 6 धाब्याने धावसंख्या आता मात्र वेगाने वाढते. 25 धावा, 25. चिंतामणनी जी कामगिरी केली होती ती संदीप कामगिरी करेल का, कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. या स्थितीमध्ये असताना अगदी संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला होता बिरू. याला मात्र चांगला फटका, कॉन्फिडन्स लुकिंग, आत्मविश्वास बघायला मिळाला. भले एक धाव घेतली पण आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला. अगदी सरळ बॅटनं आला होता आणि सुंदररित्या ड्राईव्ह केलं होतं एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यावर एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 26. क्या बात आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा आई सोनाली संघाची धावसंख्या 4 षटकांनी 26 होती. चिंतामण बॅटिंगला आला आणि संघाला अगदी 40चा पल्ला पार करून दिला. आता मात्र संदीप ती कामगिरी करेल का हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. त्यानंतर संदेश वखारे, मेरी आवाज मेरी पहचान, आमच्या समालोचक परिवाराचे ते सचिव आहेत. त्यांनी सुद्धा खूप चांगलं समालोचन केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करण्यात येईल. मी 40+ क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते संदेश वखारे यांना सन्मान आणि सत्कार करायचा आहे. संदेश वखारे, मोबाईल जर त्यांचा बघितला, मोबाईलवर एकच दिसेल मेरी आवाज मेरी पहचान. आणि विशेष म्हणजे समालोचक परिवाराचे ते सचिव आहेत आणि अतिशय सुंदर आयोजन त्यांनी केलं होतं. अध्यक्ष चषक संजयभाई म्हात्रे साहेब यांचा सन्मान करणारी स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलं होतं डीडी ग्राउंडवर. त्यानंतर अल्पेश गायकवाड, अगदी कमी काळामध्ये उंच भरारी घेतलेली आहे अल्पेश गायकवाड स्कोरर म्हणून. सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब, विद्यमान अध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना, यांना विनंती करणारे आपल्या शुभ हस्ते अल्पेश गायकवाड यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. अंतिम षटक 6 चेंडू आणि किती धाव होतील 6 चेंडूमध्ये पाहूया आपण. यस, खास सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांनी 500 रुपये प्रोत्साहनपर सुद्धा दिलेले आहेत अल्पेश गायकवाड. बिनचूक स्कोरिंग. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप, सीमारेषा पलीकडे 22च्या रूपाने मिळणाऱ्या 4 धावा. संतोषजी धोंडल आपण संपर्क साधायचा आहे. संतोषजी धोंडल आपण संपर्क साधायचा आहे. 30 धावा झालेल्या आहेत.
रवींद्र तरेसर सुद्धा आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. महाराष्ट्राचे महागायक असं म्हणता येईल त्यांना. त्यांनी किताब पटकावलेला आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका चेंडू हवेत आहे आणि काऊ कॉर्नरला एक चांगला झेल. तर आपण पाहतोय तब्बल 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे 30. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आई गावदिवस सोनाळे हा संघ 40+ कडे पाहत असणार आहे. रवींद्र तरेसर यांनी शिवराज्याभिषेकाच्या 2 सुंदर प्रतिमा आणल्या आहेत आणि आज मॅन ऑफ द सिरीज साठी त्या प्रतिमा देण्यात येतील. प्लेअर ऑफ द डे जर प्रतिशत द्यायचे, पण आज मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी त्या दोन्ही प्रतिमा देण्यात येतील. यावेळेला मात्र स्लॉक केलेला आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. ह्या ज्या धावा आहेत ना, ह्या धावा निर्णायक ठरू शकतात. तब्बल यावेळेला सुद्धा आपण पाहतोय की 4 धावा वाचवलेल्या आहेत. 32 धावा झाल्या आहेत. पंच या ठिकाणी मागणी करतायत. पंचांनी मागणी केली षटकार चेक करायचंय फक्त. थर्ड अंपायर नाही, तुमच्या जे सीमारेखा असतात ना, सीमारेखेवर तुमचे उंच प्लेयर असणं फार गरजेचं आहे. तुम्ही ऑस्ट्रेलिया संघ जर बघितला, ऑस्ट्रेलिया संघ तर 6 फीट 6 फीटपेक्षा जास्त उंच तुम्हाला क्षेत्ररक्षक दिसतील. ऑस्ट्रेलिया असतील, दक्षिण आफ्रिका असतील, चेक करतील हा सीमारेषेच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे हे बघायचं आहे. नाही, भाऊ पाटील पाटील पंच, तिसरे पंच. पंचांना फक्त 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. भाऊ पाटील पाटील तिसरे पंच. त्यांची तीक्ष्ण नजर आहे. अजून ते चष्मा वापरत नाहीयेत. फक्त 2 धावा असतील. 2 धावा. नाही तर मनोज भोईरची ऍक्शन आहे. दिव्याचे मनोज भोईर. स्लॉग. 2 धावा. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 34. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40चा आकडा पार होईल का? कारण आई गावदेवी सोनाळे संघाकडे गोलंदाजी जबरदस्त आहे. हे पाही गोलंदाजी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी गोलंदाजी आहे. जणू काही एखादा सावध त्याचा नेम. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ जायतो वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्यात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. ही चांगली रणनीती. बघितलं की थ्रो जो आहे थोडासा स्लो येतोय, लेझी येतोय. 36 धावा होत आहेत. 36. शेवटचा चेंडू आहे. 36 धावा झाल्या. 36.
शेवटचा चेंडू आहे. शॉर्ट टर्म पुलचा फटका. चेंडू जाईल मिड विकेटला. थोडासा प्रंबल झाला क्षेत्ररक्षक. दुसरी धाव मात्र होईल का हा एक प्रश्न आहे. पंचांकडे अपील केलं जाते आणि पंच सोपवतात निर्णय तिसऱ्या पंचांकडे. DRS ची मागणी. भाऊ पाटलांना खूप बिजी ठेवलेलं आहे या मॅच मध्ये. थोडासा प्रबल झाला होता मात्र स्वतःला सावरलं. तितक्यात तत्परतेने फेकी केली आणि आता मात्र पाहू शकता पिक्चर मध्ये आतापर्यंत तरी दिसत नाहीये. यस, इट्स आउट. OUT आउट. दुसरी धाव घेताना आउट झाला. एक धाव झालेली आहे. 37. 37 धावा झाल्या आहेत आणि 38 धावांचं लक्ष्य चॅम्पियन होण्यासाठी. यस, पहिली इनिंग कंप्लीट झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यासपीठावर बोलूया आपण स्वागत सत्कार करूया. या ठिकाणी उपस्थित आमचे साथी समालोचक, भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर गवली सरांचा स्वागत सत्कार त्या ठिकाणी होत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून हा स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. यस, नेत्र चिकित्सक आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला नक्कीच ते आहेत. महाराष्ट्राचा बुलंद आवाज भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून ही जी स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेला अगदी पहिला दिवस आणि शेवटचा दिवस त्यांनी भेट दिली आणि सोबतच काय कमालीचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं. त्यानंतर पंच सुनील म्हात्रे सरांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. अगदी वेगळा अंदाज जरूर आपण सातत्याने पाहत आलोय. सुनील म्हात्रे सरांना या ठिकाणी सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन संजयभाई म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी योग्य डिसिजन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मॅन फ्रॉम कारिवली सुरेश घरत सरांना विनंती आहे की आपण थोडं पुढे या. आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. पुन्हा एकदा संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश घरत सर आपले पंच त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्या पंचांचा स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. अध्यक्षांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. त्यानंतर प्रमोदजी भोईर यांना मी विनंती करणार आहे की टीम ओनर अर्थात श्री कालिका माता खारबाव आणि कासने नाना गोंधळी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचाही सन्मानित सत्कार करायचा आहे. टीम ओनर आहेत आणि त्याचा संघ सुद्धा चॅम्पियन ठरलेला आहे. सुरुवातीला आपण प्रदीपजी जोशी यांचा सत्कार केला, सन्मान केला. त्यानंतर नानाजी गोंधळी यांचा सन्मानित सत्कार करण्यात येईल जे श्री कालिका माता खारबाव आणि कासने संघाचे टीम ओनर आहेत. मराठा पंजाब स्पोर्ट्स वर्ल्ड कार्याध्यक्ष मंगेशजी भोईर यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मराठा पंजाब हॉटेलचे प्रोप्रायटर आहेत आणि मराठा पंजाब संघाचे ते टीम ओनर आहेत. यस, प्रदीपजी जोशी सचिव 40+ क्रिकेट संघटनेची आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते मंगेशजी भोईर यांचा सन्मान करायचा आहे.
आणि आज खारबाव गावामध्ये जल्लोष असेल. तसे प्रदीप जोशी दोन्ही ठिकाणी बिलॉंग करतात, भादवड आणि खारबाव. पशुबाई इंटरप्राइजेस टीमचे ओनर दिशान पाटील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी दिशान पाटील यांच्या माध्यमातून पशुबाई इंटरप्राइजेस टीमच्या खेळाडूंना 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यस, गणेशजी ठाकरे, त्याचबरोबर आमचे नगरसेवक राम पाटील, त्याचबरोबर KP कमलाकरजी पाटील, त्या बालारामजी भोईर, संजयजी मडवी, त्यांचं संतोषजी जोशी, तसेच पद्माकरजी चौधरी, कुंदनजी पाटील, श्यामजी पाटील, त्याचबरोबर प्रदीपजी म्हात्रे, तसेच पप्पू म्हात्रे, तसेच प्रदीप पाटील अर्थात पप्पू पाटील. सर्वांना विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू मात्र खूप चांगला, सुरुवातीला मी सांगितलं होतं की गोलंदाजी खूप जबरदस्त आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक अरविंद पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने महेश काबूकर स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय. 38 धावांचं लक्ष आहे चॅम्पियन बनण्यासाठी फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमला. दिशान पाटील, सुनील पाटील फॅन टीम आपण पाहतोय, तर एका बाजूला संजय मडवी फॅन टीम, आई गावदेवी सोनाले. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. काय कमालीचा फटका, बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा, षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. हे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी ताकदीचा पुरेपूर वापर झाला होता आणि त्यानंतर मात्र बॉल सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला. षटकार आलाय संजय पाटीलच्या बॅट मधून. येस, मेगा फिनाले आपण पाहतोय आणि खरं तर ही शेवटची इनिंग आहे. मी सुद्धा समालोचक म्हणून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे विशेष आभार व्यक्त करतोय. सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांचे विशेष आभार, कुंदन पाटील साहेब यांचा विशेष आभार, प्रदीपजी जोशी यांचं सुद्धा विशेष आभार मी व्यक्त करतोय. याला ते ड्राईव्ह केलेला आहे, थोडंसं मिसफिल्ड होतंय कारण एक नामांकित स्पर्धा भिवंडी प्रीमियर लीग आणि अध्यक्ष चषक 2000, पण या स्पर्धेचा हिस्सा होण्याची संधी मला मिळाली, समालोचन करण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगला बॉल, षटकार लागल्यानंतर मात्र कब्बॅक करण्याचा प्रयत्न झाला अरुण पाटीलच्या माध्यमातून. धावा धावफलकावर स्थिर आहेत, 8 धावा. प्रमोदजी भोईर यांना विनंती करणार आहे की आपण पुढे यायचा. आपल्या शुभ हस्ते रवींद्र तरेसर, महाराष्ट्राचे महानायक नव्हे तर महागायक, त्यांना किताब यावर्षी मिळाला, सन्मानित करण्यात आलं, त्याबद्दल त्यांचा आपण सन्मानित सत्काराने. विशेष म्हणजे शिवराज्याभिषेकच्या प्रतिमा खास करून त्यांनी या स्पर्धेसाठी प्लेयर ऑफ दी डे, प्लेयर ऑफ दी नाईट, त्याचबरोबर प्लेयर ऑफ दी नाईट खास करून स्पॉन्सर केलेले आहेत आकर्षक, त्यांचा या ठिकाणी सन्मानित सत्कार करण्यात येते. रवींद्र तरेसर, आणि रवींद्र तरेसर हे A1 सूत्र संचालक आहे, एक आदर्श टीचर सुद्धा आहेत, त्यांचा सन्मानित सत्कार करण्यात येतोय. आणि म्हणजे सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांचे परम मित्र सुद्धा आहेत.
मैदानात दुसरं कोणीही यायचं नाहीये. बाल प्रेक्षक कोण दिसतोय? पुष्पा, आपको बाहर जाना है. विनंती असणार आहे खरं तर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहेत, सपोर्टर्स आहेत की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन पारितोषिक लावा. आपणास विनंती आहे. खेळ कुठल्या प्रकारे थांबणार नाही याची काळजी घ्या. हे पाहू शकता स्क्रीनवर. पण तो विनंती असणार आहे आमची, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या VIP कक्षामध्ये या. कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन पारितोषिक लावा. प्रोत्साहनपर तर तुम्हाला उत्साह वाढवायचा असेल खेळाडूंचा, बरं झालं या ठिकाणी आमचे समालोचक सुभाष धुमाळ नाही, नाहीतर लगेच बोलले असते ये उडाया. षटक क्रमांक 2 सतीश थले आलाय. पहिलं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून 12 धावा फसुबाई इंटरप्राइजेस सारंगाव टीमसाठी 38 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे. आई गावदेवी सोनाले टीमच्या बाजूने मात्र कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजांना मात्र या ठिकाणी या मॅजिकल षटकं फेकावे लागतील. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. अगदी वेगाने सरळ यष्टीरक्षक विनोद पाटीलच्या हातामध्ये स्थिर राहतोय. निर्धाव. यस, टीमोनवर गणेशजी ठाकरे, त्याचबरोबर रामजी पाटील जे नगरसेवक आहेत, KP कमलाकरजी पाटील, तसेच आमचे सन्माननीय कुंदन पाटील साहेब, त्याचबरोबर पद्माकरजी चौधरी, त्याचबरोबर श्याम पाटील. इथे विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. पुढचा बॉल. या बलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढला. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. त्यानंतर प्रदीपजी म्हात्रे व पप्पू म्हात्रे, तसेच प्रदीपजी पाटील अर्थात पप्पू पाटील या टीम म्हणून सुद्धा विनंती आपण ही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सतीश थलेला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे. दुसरं षटक फेकत असताना थले पुन्हा एकदा बोलतोय. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. डायरेक्ट हिट. एक्झिट काय घडलं? यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट, अगदी मोठी विकेट, रनआउटची विकेट. महेश काबूकर बॅक टू द डगआउट. नीलमजी नाईक क्रिकेटशी ज्यांचं खूप आतुर नातं, खरं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. तसेच कारवली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, उद्योगपती आहेत. नीलमजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रदीपजी जोशी, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नीलमजी नाईक. त्यानंतर बीबी स्पोर्ट इताडेचे उत्कृष्ट खेळाडू मधुकरजी वेळेकर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मधुकरजी वेळेकर यांचंही स्वागत आणि सन्मान प्रदीपजी जोशी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मधुकरजी वेळेकर. यस, वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 13 धावा धावफलकावर आहेत आणि षटक क्रमांक 2 चालू आहे. 38 धावांचा पाठलाग फायनल मॅच जिंकण्यासाठी या ठिकाणावरनं केला जातोय फसुबाई इंटरप्राइजेस टीमच्या वतीने. सतीश थले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज लहू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर समोरच्या दिशेने संजय पाटीलला आपण पाहतोय, मॅन फ्रॉम वल. पुढचा बॉल.
या भलेसा बॉल संपर्क हवा तसं नाहीये. डायरेक्ट हिट तर पुन्हा एकदा झालंय. पंचांनी मात्र डिसिजन तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. एक्झिट काय घडलंय, पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का लहू, हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. अजून एक मोठी विकेट. लहूला देखील मैदान सोडावं लागेल. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. विकासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. प्रमोदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. विकासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान प्रमोदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. लगेच फलंदाज पाठवायचा आहे. लक्षात घ्या, टाइम आउटचा नियम घ्या, लक्षात ठेवा. 30 सर्कलच्या रेषेमध्ये क्रॉस होणं गरजेचं आहे. विकासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान प्रमोदजी भोईर आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर बळवंतजी वेळेकर यांचं स्वागत आणि सन्मान राजन पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. राजन पाटील आपण आपल्या शुभ हस्ते बलवंतजी वेळेकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. या सत्कारानंतर आपण बलवंतजी वेळेकर यांचं स्वागत आणि सन्मान राजन पाटील आपण करायचं आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत लगेच मॅचकडे. संदेश शिवाखारे आहेत. नवीन फलंदाज संदीप माली मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला मॅचला सुरुवात करा. सतीश थले चांगले षटक फेकतो आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल. सतीश पुन्हा एकदा. या भलेचा बॉल हलक्या हाताने समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. यावेळेला मात्र हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न. यष्टीजीत खेळण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव मात्र मिळाली. सोळा धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नेट टू नेट फाईट 16 धावा. यस 38 धावांचा पाठलाग करत असताना मात्र फक्त 16 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तर 12 आल्या होत्या. सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर सतीश थलेचं हे षटक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 4 धावा. तिसरं षटक जे आहे ना फार महत्वाचं आहे. 50-50. या षटकात बरेचसे संघ अगदी पुढे चाल करतात किंवा खूपच मागे येतात. 50-50. अरविंद पाटील बॉलिंग ट्रॅकवर दिसून येईल. षटक क्रमांक 3 चॅलेंजिंग ओव्हर 50-50 षटक. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. प्रमोदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. संतोषजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संतोषजी तरे आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करतायत.
राजू पाटील मात्र सगळ्या अँगलमधून स्पर्धेचा आनंद घेताना दिसतात. राजू पाटील फ्रॉम दापोडे सगळ्या अँगलमधून ते मॅच पाहत आहेत. यावेळेला मात्र अतिशय वेगवान चेंडू धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील केलं जाते आणि पंच गोट्या निर्णय सोबत तिसऱ्या पंचांकडे. क्या बात है, टच एंड गो. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टू सी. दुसऱ्यांदा पंच फक्त रिप्ले पाहतील आणि त्यानंतर लगेच आपला निर्णय देतील. स्लो मोड ऑफ मोशन. भाऊ पाटील यांना घारीची नजर ठेवावी लागेल. दुसऱ्या अँगलमध्येच बघावं लागणार आहे. पहिला जो अँगल दाखवला गेला त्या अँगलमध्येच पाहणं उचित ठरेल. हा यस, या अँगलमध्येच बघावं लागेल स्लो मोशनमध्ये. हे बघा हृदयाची धडकन वाढायला लागली. नॉट आउट. फारच कसरत करावी लागली. फारच बारकाईने बघावं लागलं पंच भाऊ पाटील यांना. सामन्याला लगेच सुरुवात होईल. लक्षात घ्या क्षेत्ररक्षण पण लावून ठेवायचंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला असला तरी क्षेत्ररक्षण आपण लावून ठेवायचंय. यस, अरविंद पाटील पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने आपण संजय पाटीलला पाहतोय. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली. दुसऱ्या प्रयत्नात प्रमोद दिवेकर यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट केला गेलाय. मोठी विकेट. फलंदाज बाद संजय पाटील. धावा 17 झाल्या आहेत. आणि हे षटक जे आहे ना ते 50-50 चालू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय आणि धाव फक्त आणि फक्त एकच आली आहे. त्यानंतर मनोज पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. मनोज पाटील आपण या. आणि मनोज पाटील यांचे विशेष आभार, कारण बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून खास त्यांनी 50+ आणि 40+ साठी हे गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. यावेळेला तर फटका खेळला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि दुसरा तिसरा प्रयत्नात मात्र यश आलं नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. 19. यस, 50-50 षटकामध्ये मात्र आतापर्यंत गोलंदाजी चांगली होत आहे. अरविंद पाटीलच्या माध्यमातून चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. 3च धावा खर्च केल्यात आणि बॉल देखील 3 टाकून झाल्यात, ज्यामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील काढली आहे अरविंद पाटील या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील एक वेगवान चेंडू होता.
एक धाव कंप्लीट झाली आणि 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. या धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अरविंद चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल बीट केलाय संदीप मालीला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव. ज्ञानदेव पाटील आपण यायचंय. ज्ञानदेव पाटील षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्सचा बाटशी मोठी गडा. मिस टाइम फटका. विनोद पाटील बॉल पर्यंत पोहोचलाय यष्टी रक्षक. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. आणि अशा प्रकारे 50-50चं षटक देखील कंप्लीट झाले आणि या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा आणि 5 मधील 2 धावा नक्कीच या ठिकाणी मायनस होतील. आणि त्या 2 धावा मायनस केल्यानंतर धावफलक आपण जाणून घेऊया. 19 धावा. नाना पाटील यांचं स्वागताने सन्मान त्यानंतर होणार आहे. आता समीकरण जे राहिलेलं आहे 19 धावा झालेले आहेत आणि 2 षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नाना पाटील यांचं स्वागताने सन्मान प्रमोद भोईर आपल्या शुभ हस्ते करतील. राजू पाटील आता मात्र आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. आपलं स्वागताने सन्मान केला जाईल. आपण सगळ्या अँगलमधून मॅच बघितलेली आहे पण आता मात्र आपण VIP मध्ये बसून ही मॅच बघायची आहे. आपला स्वागताने सन्मान केला जाईल. यस संतोषजी तरे आपण आपल्या शुभ हस्ते राजू पाटील दापोडे यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. स्वागताने सन्मान करतायत संतोष तरे. त्यानंतर संतोषजी तरे यांचं स्वागताने सन्मान. संतोषजी तरे म्हटल्यानंतर चौफेर नजर. स्पर्धा सुरू झाल्यापासून नव्हे तर स्पर्धेच्या सुरुवातीपासून स्पर्धा संपन्न करण्यासाठी यांची अपार मेहनत. संतोषजी तरे यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. प्रमोदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते. यस ओळी आपण खेळाकडे. चेंडू नंतर आपण स्वागताने सन्मान करूया. चेंडू हवेत आहे. झेल होईल का बघायचं आहे. झेल सुटे जीवनदान मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होईल आणि 2 धावा पूर्ण होत आहे. संतोषजी तरे यांचं स्वागताने सन्मान प्रमोदजी भोईर आपल्या शुभ हस्ते करतील. संपूर्ण स्पर्धेचं अपडेट जे आमच्यापर्यंत पोहोचवलेले खऱ्या अर्थाने संतोषजी तरे आणि अल्पेश गायकवाड यांनी. स्कोर असेल, कुठल्याही मान्यवरांची नावं असतील किंवा टीम ओनरचं संदर्भात माहिती असेल, टीमविषयी माहिती असेल, टीम प्लेअरविषयी माहिती असेल, संपूर्ण अपडेट संतोषजी तरे आणि अल्पेश गायकवाड यांनी पोहोचवलेलं आहे. ओळी आपण नेक्स्ट बॉल. फुलटॉस लोअर फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड ऑनला. लॉंग ऑनचं क्षेत्र थोडंसं पंबल होतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 23-23 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. सुदाम पाटील मान फ्रॉम चाविंद्रा यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. मात्र अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे. सुदाम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोरच्या दिशेने लोकल बॉय संदीप माली. या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप मिडविकेट वरनं क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावर. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. तयारी केली आपण यायचंय.
पॅरिकेनी डीजे लिओनचे पॅरिकेनी प्रमोदजी भोईर आपण त्यांना सन्मानित करायचे. पॅरिकेनी खूप चांगली माईक सिस्टीम ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर सुनील कांबळे याचं स्वागताने सन्मान केला जाईल. उर्फ पंग्या पंग्या आपला पंग्या. जनरेटर फॅन जो पूर्णपणे आपण फ्लड लाईट पाहतात याला जो सप्लाय ज्या ठिकाणातून होतो जनरेटर फॅन आदित्य माळी त्याचे प्रोप्रायटर आदित्य माळे आहेत. पण त्याच्या या ठिकाणी सहकारी आहेत त्यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल. पण सुरुवातीला मॅचकडे सुद्धा वळूया आपण. हा बॉल टाकल्यानंतर सन्मान करायचा कारण मॅच फार महत्वाची आहे. या वेळेमध्ये टॉप एज आणि सॉफ्ट डिस्मिसल सहज सोपा सुंदर झेल. सुरुवातीला सांगितलं होतं की आई गावदेवी सोनाली संघाची गोलंदाजी खूप धारदार आहे. त्यानंतर आपण करूया प्रिन्स मूवीज. खरं तर प्रोप्रायटर रवी गुळवे आणि प्रथमेश पाटील आहे. पण त्यांचे सहकारी कोणी असतील याचं प्रिन्स मूवीज खूप चांगलं दर्जेदार प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी पोहोचवलं. खूप चांगल्या ॲक्शन रिप्ले हे सध्या प्रतिनिधी कोणी यायचं आहे कारण रवी गुळी किंवा प्रथमेश पाटील या ठिकाणी आहेत. त्यांचे प्रतिनिधी कॅमेरामॅन असतील यायचं आहे. किंग ऑफ टेलिकास्ट टेलिकास्टचा राजा म्हणून आम्ही ज्याला संबोधतो प्रिन्स मूवीज. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज. त्यानंतर जितू पाटील दापोडे मंडप अँड डेकोरेटर्स. धावसंख्येची झालेली आहे 24 धावा झाल्या 24 म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 24 धावा झालेल्या आहेत. आपण या षटकानंतर स्वागत सन्मान घेऊ. मॅच महत्वाची आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 38 धावांचं लक्ष्य आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. यस नवीन फलंदाज मुकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय तर त्या दरम्यान सुदाम पाटील बॉलिंग ट्रॅकवरून वळतोय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोघेही नौके फलंदाज आहेत. एका बाजूला मुकेश दुसऱ्या बाजूला दिनेश. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्यानंतर बॉल सीमारेषे बाहेर गेलाय. यस मौका भी दिया और छक्का भी दिया. कॅच सोडली आहे की मॅच. संदेश वकारे संदेश हे 1-2 का 4 नाही 1-2 का 6. कैलास मडवी त्या ठिकाणी आहेत. केकेने ही कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. यस टीमचे कॅप्टन ज्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी चुकी झाली आहे आणि आता मात्र 6 धावा या ठिकाणी प्लस होतील. सोबतच समीकरण सोपं झालंय. फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू आणि 8 धावा. 7 चेंडू आणि 8 धावा. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल आडव्या बाटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिनेश भोईरची कॉलिंग आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. आता मात्र या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. शेवटचा अंतिम षटक रन बॉल इक्वेशन. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. फार मोठी चुकी कैलास मडवी यांच्या माध्यमातून झाली आहे. कॅच सोडली आणि त्यानंतर बॉल सीमारेषे बाहेर पडला होता. 6 धावा देखील गेल्या आणि सोबतच फलंदाजाला जीवनदान देखील मिळालं. नाही जीवनदानापेक्षा 6 धावा ज्या बहाल झाल्या ना त्या अत्यंत महत्वाच्या होत्या.
फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. BPL भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 ही स्पर्धा जिंकण्यासाठी फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमला उर्वरित शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. अगदी निराश असेल के स्वतःवरच, यात काही शंका नाहीये, कारण कॅच तर सुटली आणि सोबतच 6 धावा देखील गेल्या. सन्माननीय कुंदन पाटील साहेब, संस्थापक अध्यक्ष साहेब, आपणास विनंती, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. तसेच माझे अध्यक्ष, तसेच आमची मते आमचे डंपर सुप्रसिद्ध उद्योगपती बर्फानी बाबाचे प्रोप्रायटर पद्माकर चौधरी साहेब, आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. चला, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. शेवटचं षटक, अंतिम 6 बॉल मध्ये 6 धावा रोखायच्या आहेत चिंतामण पाटीलला, तर त्या उलट 6 मध्ये 6 काढायच्या आहेत फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमला. चला, मॅचला सुरुवात करा. सामन्याला सुरुवात करायची. 6 चेंडू आणि 6 धावा. पंच गोटे यांची डान्सिंग मुद्रा कधी दिसणार आहे? मॅच संपल्यानंतर. चला चला, मॅचला सुरुवात करा. चिंतामण पाटील, मॅन फ्रॉम दापोडे, बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने मॅन फ्रॉम बिहार दिनेश भोईर. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. या बलेस पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये, फक्त मिळेल सिंगल. या बॅटची अगदी हलकी कडा लागली होती. एकच धाव, एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. रन बॉल इक्वेशन. पुन्हा एकदा 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. चिंतामण पाटील चिंता वाढवेल का फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव टीमची, हे देखील पाहावं लागेल. एक मॅजिकल षटक जरूर आवश्यक आहे आई गावदेवी सोनाले टीमला, परंतु हे काम जे आहे ना, ते तेवढंही सोपं नसेल, कारण मुकेशने नक्कीच षटकार ठोकला होता मागच्या ओव्हरमध्ये आणि त्या ठिकाणावरनं मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. चिंतामण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. कव्हर रिझन मध्ये बॉल स्टॉप केला जातोय. फक्त आणि फक्त सिंगल आणि पुन्हा एकदा समीकरण. रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांची मन जिंकणारी ही मॅच आपण या ठिकाणावरनं पाहतोय. उर्वरित 4 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल कट केलाय, खाली क्षेत्र निवडलाय. कलात्मक फटका, विजयाचा फटका दिनेश भोईरच्या बॅट मधून. आणि अशा प्रकारे भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2025 वर नाव कोरलं जात आहे फसुबाई एंटरप्राइजेस सारंगाव. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. संजय मडवी फॅन टीम, आई गावदेवी सोनाले.